सर्वांना नमस्कार. सुटाच्या वतीने आणि महावीर कॉलेजच्या IQACच्या सहकार्याने संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आजचा काही सेमिनार आपण घेतलेला आहे. याबद्दल इथे उपस्थित असलेले सुटाचे सर्व पदाधिकारी, आत्ता ज्यांनी आपल्या पुढे काही अपेक्षा व्यक्त केल्या, चव्हाण सर, कुंभार सर, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे लढाऊ सदस्य आणि भोसले सर, ओमासे सर, या सगळ्या नियोजनाची जबाबदारी असलेले अरुण पाटील सर आणि अरुण दोन्ही, मला खूप आनंद झाला की आपण एका वेगळ्या परिवारात परत आलो आणि सरांनी नको तो मुद्दा इथे छेडला. त्यामुळे एक दोन गोष्टी मी बोलतो आणि मग आपलं या विषयाकडे वळूया. जाधव सरांच्याबद्दल सरांनी काही भावना व्यक्त केल्या. जाधव सरांच्यावरती बोलत आपण राहिलो तर कदाचित दिवस पण आपल्याला पुरणार नाही. पण आज जाधव सर असते तर मला त्यांनी विचारलं असतं, तुम्हाला काल बोलवलेलं होतं आणि आज तुम्ही आलाय, काय वाचून आलाय तुम्ही, असं त्यांनी विचारलं असतं. ते भेटले की पहिल्यांदा विचारायचं, ते नवीन काहीतरी आलंय, वाचलंय काय तुम्ही. हातूर मातूर सांगितलं की म्हणायचं पुन्हा वाचून बोला, तुम्ही वाचलेलं नाही म्हणायचं नाही, आणि एकदा वाचून बोला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अकॅडमिक क्रेडिट बँक म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत, पण अकॅडमिक क्रेडिट बँक ही बारकाईने वाचलेली नव्हती. पण काय दोन्ही अरुण सरांचे आदेश आले मला, आणि सुटाचा कोणताही आदेश मी मरेपर्यंत मोडणार नाही असं जाधव सरांना सांगितलं. त्याचं कारण असं की आम्हाला ही सगळी मंडळी त्यावेळी जी भेटली, बाबा असतील, जाधव सर असतील, रामपवार सर असतील, कुकडे सर असतील, काही क्रिटिकल प्रसंग एक दोन मी फक्त सांगतो तुम्हाला. म्हणजे कमिटमेंट या लोकांच्या प्राध्यापकांच्या प्रती कशा होत्या आणि त्याचं संक्रमण तुमच्या ह्याच्यामध्ये झाले काय हे मला, म्हणजे प्रत्यक्ष आता मी तुमच्या बरोबर नाही त्यामुळे दिसत नाही, होत असलं तर खूप चांगलं आहे. माझी ट्रिब्युनलची केस मास टर्मिनेशन झाल्यानंतर चालली होती आणि कोर्टात फायनल हिअरिंगला आम्ही चाललो होतो आणि एक कोर्ट फी स्टॅम्प पाहिजे होता. तो मी घेऊन आलो होतो आणि तो माझ्याकडून हरवला. सर म्हणाले आणलं का स्टॅम्प. मी म्हटलं सर आणला होता पण तो कुठेतरी पडलाय, सापडत नाही. मला वाटलं होतं सर रागवतील, खूप रागवतील. म्हटले चला ठीक आहे परत घेऊन या. राजारामपुरीतल्या सरांच्या घरी गेलो. म्हटले तुम्ही जेवणाचं काय केलं. म्हणून काही नाही, कॉलेजमधनं तसाच आलो इचलकरंजीवरून आणि आता वाटेत मी काहीतरी खाणार, ते सुरू होतं. म्हटले आपण गेले ते सुरू होते, काय खाणार कुठे, बसा जेवूया आपण. त्यांच्या घरीच जेवलो मी आणि गेलो. आणि मग पुढे आर्ग्युमेंट वगैरे झाली, ती केस मी जिंकलो. इथे आल्यानंतर त्यावेळी मी महावीरमध्ये थोडे दिवस होते. म्हटले आता महावीरच्या प्रेमात पडू नका, जावा परत तुम्ही. इथे कधीतरी ग्रँटेबल होईल, कोल्हापुरात राहायला मिळेल, सुखाचं आयुष्य जगालेली, हे सगळं सोडून द्या आणि हक्काची नोकरी करायला तिकडे जा. सांगायचा मुद्दा असा की ही मंडळी आपल्या परिवारात म्हणजे संघटनेत आलेल्या प्रत्येक माणसाची काळजी घेते, म्हणजे मनापासून घरातलाच माणूस समजून. या माझ्या केसचं ड्राफ्टिंग चाललं होतं त्यावेळी, स्टेनो मिळत नव्हतं. बाबांच्या घरी, मी परत सांगतोय, आणखीन एकदा केव्हा तरी मी सांगेन, बाबांच्या घरी कोणतरी आजारी होतं आणि त्या पेशंटला रक्त शोधण्यासाठी दुसरी माणसं फिरत होती आणि बाबा आणि मी माझ्या ड्राफ्टिंगसाठी स्टेनो शोधत होतो. म्हणजे ह्या लोकांच्या कमिटमेंट्स कमालीच्या होत्या. व्यंकटेशच्या लढ्यामध्ये ही सगळी मंडळी रेनकोट घालून, फायली पोटाशी बांधून आमच्यासाठी तिकडे भांडायला येत होती. अनंत उपकार आहे त्या मंडळीचे. आणि मग पुढे काम करताना
ॲक्सिडेंटल ॲडमिनिस्ट्रेटर झालो मी, त्यामुळे पुढे नाही काम करता. आणि संघटनेत काम करायची हे व्यक्त केल्यानंतर बाबा म्हटले, आता तुम्ही आणि आम्ही विरोधात असणारे लोक आहेत, तुम्ही या संघटनेचे मेंबर नाही राहू शकत. मागे एकदा मी बोललो. असा तो प्रवास आहे. मुद्दा असा की ही एक विचारधारा आहे. जाधव सर हे केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आदरणीय असलेली व्यक्ती होती संघटनेच्या क्षेत्रामध्ये. केवळ प्राध्यापक संघटनेच्या नव्हे, पानसरे सर सुद्धा विचारायचे काहीतरी जाधव सरांना, सर तुमच्या संघटनेची या प्रश्नावर काय भूमिका आहे, तुमचं काय मत आहे. म्हणजे त्यांचा असा सार्वत्रिक असा अभ्यास होता. ते आणि त्यांचे चांगले सहकारी BT देशमुख, ही दोन माणसं आपल्याला जी आज प्रतिष्ठा मिळालेली आहे, जे चांगले दिवस आलेले आहेत, ते ह्या दोन माणसांचं क्रेडिट आहे, जाधव सर आणि BT देशमुख सर. तर त्या निमित्तानं आता आपण इथं जमलेलो आहे. जाधव सरांचं असं मत होतं की शैक्षणिक धोरण कुठलंही आलं किंवा नवीन काही विद्यापीठाचा GR आला किंवा शासनाचा विद्यापीठाचा ऑर्डिनन्स पास झाला किंवा स्टॅट्यूट आला किंवा शासनाचा GR आला, तर तो आपण बारकाईनं वाचायला पाहिजे. आणि सगळ्यात बारकाईनं ते वाचण्याचं काम जाधव सर स्वतःच करायचे. कधी कधी ते रागवायचे. ते म्हणायचे, गळ्यात पदांच्या पाट्या लावून मिरवू नका, तुम्हाला त्यासाठी पदाधिकारी केलेले नाही. म्हणजे मी छोटा पदाधिकारी होतो, म्हणजे कॉलेजमधला प्रमुख, एवढंच पद होतं माझ्याकडे. पुढे मी कुठल्या पदापर्यंत आलो नाही. पतसंस्थेत मेंबर होतो. त्यांचं म्हणणं होतं की बारीक सारीक तपशिलात वाचा, कारण दॅट इज गोइंग टू अफेक्ट यू. म्हणजे तुम्हाला त्याचे इफेक्ट मिळणार आहेत आणि काहीतरी तुमच्यावर आघात करणारही त्यात असू शकतं, ते तुम्हीच वाचायला पाहिजे. आणि त्यानंतर पुढे ते म्हणजे इंग्रजीच्या प्राध्यापकाने अधिक वाचायला पाहिजे. जे इंग्रजीच्या प्राध्यापकाला आम्ही समजतो अधिक कळतं, म्हणून मी वाचतो, तुम्ही वाचायला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण हे आपण सर्वांनी वाटून घेऊन वाचायला पाहिजे. म्हणजे यातल्या हायर एज्युकेशनमध्ये काय आहे, हायर एज्युकेशनमध्ये परत रिसर्च फाउंडेशन करायचं म्हणतात ते काय आहे, डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस करायची म्हणतात ते काय आहे. मला तुम्ही ABC विषय दिला आहे, तिकडे पण येतोय मी. थोडं सुरुवातीची गोष्ट सांगतो. तर याच्यामध्ये काही गोष्टी याच्यावरती मी बऱ्याच ठिकाणी बोललो आणि काही ठिकाणी लिहिले. खूप चांगलं धोरण आहे, पण हे धोरण काही अनिष्ट गोष्टी पण घेऊन येतं. त्या अनिष्ट गोष्टी थोड्या डिस्रप्टिव्ह आहेत. पहिला क्लेम आहे या कमिटीचं की हे एकमेव धोरण आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं की जे वेगळा विचार करतं. असं नाही आहे. क्वालिटी, इक्वालिटी आणि इन्क्लुजन याचा विचार करणारं हे पहिलं धोरण आहे. तेही नाही. JP नाईकांनी क्वालिटी, इक्वालिटी अँड क्वांटिटी इल्युझिव्ह ट्रायंगल ऑफ इंडियन एज्युकेशन असं एक छोटंसं छान पुस्तक लिहिलेलं आहे. अजूनही रिलेव्हंट आहे. ते 75ला लिहिलेलं होतं. तर त्यांचं ज्याच्यात कॉन्ट्रीब्युशन होतं ते कोठारी कमिशन आहे. हे स्वतंत्र भारतातलं 1 नंबरचं अत्यंत उत्तम असं डॉक्युमेंट आहे, अजूनही डॉक्युमेंट. पण त्याच्याबद्दल हे धोरण असं आता म्हटलेलं आहे एका ठिकाणी, ते ठीक होतं पण ते आता खूप जुनं झालं आहे, म्हणून आम्ही नवीन आणतो आणि यासाठी आणतो. आता याच्यातल्या काही ठिकाणी मेखा ज्या आहेत ज्याला म्हणतात त्या कशा आहेत. एका बाजूला हे धोरण म्हणतं इक्विटी आणि इन्क्लुजनवरती आमचा भर आहे. फार मजेशीर काही गोष्टी आहेत. म्हणजे एका ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे, काही गोष्टी जरूर चांगल्या आहेत परंतु काय करायचं आहे पहा. दिस कंट्री म्हणजे आफ्टर दी इम्प्लिमेंटेशन, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस पॉलिसी, what will happen? It will propel the country forward socially, culturally, artistically, scientifically, technologically and economically. म्हणजे एवढं सगळे हे धोरण करणार आहे असा दावा आहे. आणि मग त्याच्यामध्ये इंडिया विल बी ग्लोबल स्टडी डेस्टिनेशन असंही असेल या धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर. मग आता असं एवढं जर ह्या
मोठं धोरण आहे, तर त्याच्यामध्ये 3000ची संख्या असलेलं कॉलेज राहील आणि बाकीचे आम्ही बंद करू, इकडली तिकडे आणू. म्हणजे धोरणं ज्यावेळी ॲम्बिशियसली आखली जातात त्यावेळी ग्राउंड लेवलला काय चाललेलं आहे, म्हणजे तिसंगी, कळे, कोपार्डे या 3 कॉलेजमध्ये मला वाटतं 3000च्या वरती कुठलंच कॉलेज नसेल. पण समजा त्यातलं एक कुठलं तरी आहे आणि मग कळे, कोपार्डे किंवा आणि कुठली तरी जवळची 2 बावडा तिकडून पुढे अजून बंद करायचे आणि ते मग KMCला आणून ठेवायला लागेल. KMCलाही 3 नाही. मग ज्यानी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, तिथेच नोकरी पाहिजे म्हणून काही जण नोकरी स्वीकारल्या, त्यांनी काय करायचं याचं उत्तर धोरणात नाही. किंवा 2-3 कॉलेज एकत्रित करून सुद्धा 3000 होतील की नाही अशी काही ठिकाणी संख्या आहे. तिकडे माळामेढा असेल किंवा आटपाडी जतकडे काही कॉलेजेस असतील. म्हणजे हे धोरण खूप ॲम्बिशियस आहे, परंतु ग्राउंड लेवलची उत्तरं नाहीत. खाली 5-3-3-4 काय जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठले वर्ग कुठे जोडायचे ते चालवणाऱ्या शाळा वेगवेगळ्या आहेत. आणि मग एका बाजूला हे धोरण सगळ्या अशा प्रकारच्या मोठ्या महत्त्वाकांक्षी योजना घेऊन येतं. मला त्यातल्या काही मंडळींना जिथे विचारता आले तिथे मी प्रश्न विचारले, पण आय एम व्हेरी स्मॉल मॅन. तर संघटना पातळीवर विचारायला पाहिजेत की तुम्हाला प्राध्यापकांच्या पूर्णवेळ जागा धरायला पैसे नाहीत आणि हे सगळं एवढं करणार म्हणताय तुम्ही, कशातून करणार? तुम्हाला नॉन सॅलरी ग्रँट द्यायला पैसे नाहीत, हे कशातून करणार आहे तुम्ही? नॅशनल रिसर्च फाउंडेशन तुम्ही करायला निघालेलं आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी तुम्ही पैसे उभे करणार आहात. कुठून उभे करणार आहेत ते? कॉर्पोरेट फिलॉन्थ्रॉपी, म्हणजे कॉर्पोरेटवाले आपल्याला पैसे देतील. इंडिव्हिज्युअल फिलॉन्थ्रॉपी कोण देणार आपल्याला पैसे? फिलॉन्थ्रॉपीज दिले तर अदानी अंबानी देतील. सर म्हणाले तसे बिर्ला अंबानीचा रिपोर्ट जो होता तो जसाच्या तसा आला नाही पुढे, पण त्यातलं काहीतरी त्याची लिंक आहे याची. म्हणजे पूर्वीचे रिपोर्ट लिहिले जे म्हणजे वूड्स डिस्पॅच, मेकॉलेज मिनिट्स, त्याच्यानंतर राधाकृष्णन वगैरे ही आपली कमिशन्स, कोठारी कमिशन, गजेंद्र गडकर समिती, अशा ज्ञानम समिती, राममूर्ती रिपोर्ट, असे इतके रिपोर्ट पुढे पुढे चांगले आलेले आहेत. आणि मग आत्ता एवढं चांगलं आपण जर सांगत असू तर प्रत्यक्ष आज जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे विद्यापीठं अर्धी विद्यापीठं ही 100-200 रोजंदारीवरती चाललेली आहेत. अख्खे विभाग रोजंदारी किंवा जे पार्ट टायमर्स आहेत किंवा ॲडजंट प्रोफेसर आहेत त्याच्यावर चाललेले आहेत. एखाद्या विभागात एकही विभागात माणूस नाही, दुसऱ्या विभागाकडे चार्ज दिलेले आहे. म्हणजे हिंदीचा माणूस इंग्रजी विभाग सांभाळते अशी परिस्थिती आहे. हे वास्तव या समितीला माहिती आहे की नाही, आणि नसेल तर ते करून द्यायला पाहिजे. अँड दॅट इज नोबडीज ड्युटी बट अवर ड्युटी. मी सुटाचा प्लॅटफॉर्म आहे म्हणून सांगतो. आता याच्या बाजूला आपण आता क्रेडिटकडे आल्यानंतर म्हणजे ही यातली वैगुण्य आहे. आणि पुन्हा आता क्लासिफिकेशन विद्यापीठांचं आहेच, एक वेगळे क्लास, प्रीमियम इन्स्टिट्यूट्स म्हणजे IITs, IIMs, ह्या इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल एमिनन्स, या इन्स्टिट्यूट शासनाने चालवलेल्या. आता इथे सुद्धा डिस्क्रिमिनेशन एवढं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ एमिनन्स, IITs, IIM अँड सेंट्रल युनिव्हर्सिटीज यांना ज्यावेळी 100 कोटी मिळतात त्यावेळी स्टेट युनिव्हर्सिटीला 2 ते 3 कोटी मिळतात. हे एवढं डिस्क्रिमिनेशन, व्हायलंट डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात, एवढं डिस्क्रिमिनेशन आहे. हे तुम्ही कसं काढणार आहात? म्हणजे IITsना पैसे सेंट्रल युनिव्हर्सिटीना खर्च करायला होत नाही इतके पैसे त्यांना दिले जातात. म्हणजे केंद्राच्या संस्था वेगळ्या, स्टेटच्या संस्था वेगळ्या, आणि राज्यातल्या शासनकर्त्यांनाही वाटतं की विद्यापीठाकडे भरपूर पैसे आहेत, त्यांना नाही पदं दिली तर त्यांच्या त्या पैशानं ते भरतील, असं काहीतरी हे चाललेलं आहे. याचं भान केंद्रातल्या या कमिटीला किंवा हे राबवणारी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं नाव चटकन बदललेलं आहे MHRD काढून. पण त्याबरोबर UGCचं काय करायचं म्हणून ठरवलेलं आहे ते तसं केलेलं नाही. ABCमध्ये UGC प्रमुख आहे. ABCमध्ये 2 मिनिस्ट्री आहेत, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT
ही एक मिनिस्ट्री आहे ज्याच्याकडे नॅड त्यांच्या ताब्यात आहे. इकडे दुसरीकडे हे दिलेलं आहे हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या ताब्यात आहे आणि मध्ये UGC फंक्शनिंगसाठी आहे, कंट्रोलिंगसाठी. आता तुम्ही ह्या यंत्रणा तयार करताना काय चुका होतात घाईत. 2021ला हे रेग्युलेशन पास केलं, आधी ड्राफ्ट आला नंतर रेग्युलेशन पास केलं. रेग्युलेशन पास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अगोदर असं लिहिलं होतं, इन्स्टिट्यूट्स हॅविंग A grade बाय NAC अँड दिस मच स्कोअर किंवा जी काही पट्टी असेल ती NRI फ्रँकिंग विल बी इलिजिबल टू रजिस्टर फॉर ABC. नंतर त्यांच्या लक्षात आलं की देशपातळीवर हे आपल्याला करायचं आहे. असं जर आपल्याकडे किती A ग्रेडच्या इन्स्टिट्यूट्स आहेत अशी अटच लावता येणार नाही, म्हणून लगेच 21ला आल्या लगेच अमेंडमेंट काढली त्याला की नाही आम्ही हे मागे घेतोय आणि आता ते कुणीही करू शकेल. कुणीही म्हणजे ज्या संस्था UGCच्या 2 किंवा 3 किंवा UGCच्या मान्यतेने जी विद्यापीठं चाललेली आहेत त्या विद्यापीठाच्या मान्यतेने कॉलेजेस चाललेले आहेत आणि ऑटोनॉमस जे आहेत ते आणि इन्स्टिट्यूट्स ज्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत त्या या सगळ्यांना आणि जे प्रोव्हिन्शियल ॲक्ट असेल, स्टेट ॲक्ट असेल, सेंट्रल ॲक्ट असेल त्यांनी प्रस्थापित झालेल्या ज्या संस्था आहेत त्यांना इथे रजिस्टर होता येईल. बाकीचं हे आणलेलं नाही जे अगोदर होतं. म्हणजे योजना आखताना किंवा लिहिताना आता अलीकडे एक प्रवाह आहे. UGCमधला सेक्रेटरी किंवा गव्हर्नमेंटमधला सेक्रेटरी जो IAS ऑफिसर असतो, कुठल्या डिसिप्लिनचा असतो आपल्याला माहीत नाही, त्याच्या नावाने कमिटी स्थापन होते. कमिटीत त्याच्यापेक्षा शहाणी आणि त्याच्यापेक्षा अनुभवी माणसं असतात, पण कमिटीत त्याचं नाव असतं. अगरवाल कमिटी रिपोर्ट. हू वॉज अगरवाल विद्यापीठाच्या परीक्षेचा सेक्रेटरी. केंद्रातला पण कोणतरी सेक्रेटरी असतो. म्हणजे जणू काही ते अकॅडमिशियन्स आहेत. कोठारींचं म्हणणं त्यावेळी असं होतं आणि JP नाईकांचं पण म्हणणं त्यावेळी असं होतं की विद्यापीठाच्या सगळ्या यंत्रणेमध्ये नोबडी विल रूल अकॅडमिशियन्स. म्हणजे अकॅडमिशियनला सुपरसेड करून कोणी जायचं नाही बाकीच्याने. पण आता हेच सगळे लोक रिपोर्ट लिहितात म्हणून त्यांना लक्षात येत नाही. ते सगळे लोक खाली काय चाललं आहे माहीत नसतं. म्हणून याच्यामध्ये काही खूप चुकीच्या किंवा काही कमी राहिलेल्या, आता काही गमतीशीर त्याच्यामध्ये शब्दांचे पण छल आहेत छान. ते गव्हर्नन्स कसा असेल म्हटले तर तिथे लाईट बट टाईट. आता एका बाजूला लाईट आणि एका बाजूला टाईट कसा गव्हर्नन्स करणार तुम्ही. म्हणजे आपल्याकडे असा गव्हर्नन्स करणारे काही प्रिन्सिपल, काही अधिकारी वगैरे असे असतात. म्हणजे एका बाजूला संघटनेशी बोलताना वेगळं, तिकडे कुलगुरूंच्याकडे गेल्यानंतर बोलताना वेगळं, असं करता येतं. पण असं देशपातळीवर नाही करता येणार हो लाईट बट टाईट. आयदर यू मस्ट बी टाईट और यू मस्ट बी लाईट लिबरल. काहीतरी पाहिजे ना. तर हे ह्यात गमती जमती आहेत. आता रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज तुम्ही करायचं म्हणता. रिसर्च इन्सेंटिव्ह इन्स्टिट्यूट आहेत अगोदर आपल्याकडे. मग त्या कशासाठी करायचं त्याचं काही हे दिलेलं नाही. म्हणजे काही अमेरिकन युनिव्हर्सिटीज बिझनेस डेव्हलपमेंट त्या याच्यातून म्हणतात की आम्ही बिझनेस प्रमोटिंग असंच आमचं रिसर्च आहे, बाकी नाही आम्ही करत. आपल्याकडे आपण तसं करतोय का तसं काही म्हटलेलं नाही त्याच्यात. त्याला फंडिंग करणार म्हणतात. त्याचा निधी कशातून उभा करणार आहे त्याचं हे नाही. म्हणजे हे बजेट ओव्हर ॲम्बिशियस आहे. ग्राउंड लेवलला या लोकांनी फार पाहिलेलं नाही. चांगल्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत. कॉलेजेस विल बी, काय गमती आहेत पहा, कॉलेजेस विल बी मेंटर्ड, एनकरेज्ड अँड सपोर्टेड. एका बाजूला बंद करायचं म्हणतात आणि त्याच ड्राफ्टमध्ये हे म्हटलं कॉलेजेस विल बी मेंटर्ड, एनकरेज्ड अँड सपोर्टेड. कशी सपोर्ट करणार तुम्ही. नॉन गॅरंटी देत नाही, जागा भरायला देत नाही, नॉन टीचिंग जागा भरायला देत नाही, प्राचार्याच्या जागा भरायला पैसे द्यायला लागतात. म्हणजे परवानगी घ्यायला, जाहिरात द्यायला. नंतर मग कुणीतरी एक अधिकारी येतो, तो पुण्यातला येतो किंवा मुंबईचा येतो, तो म्हणतो मीच इंटरव्ह्यू घेतो. काही पदाधिकारी इथे आहेत म्हणून सांगतो. तो एक्सपर्टला बोलूच देत नाही, VC नामुनीला बोलूच देत नाही, तोच बोलतो. असे अधिकारी आहेत. इंटरव्ह्यू कधी कधी हॉटेलात घेऊ म्हणतो. आता असं असेल तर तुम्ही कशी मदत करणार आहे कॉलेजेसना. हॉटेलात जर इंटरव्ह्यू व्हायला लागले
तर आणि मग हे असं मदत करणार म्हणताय, तर कुठलेच पैसे तुम्ही देत नाही आहे आणि मग मेंटर आणि एनकरेज आणि सपोर्टेड कसं काय म्हणताय तुम्ही? हे प्रश्न उद्देशूतपणे या मंडळींना, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणजे आपण अभ्यास करून त्यांना या अडचणी आहेत ते सांगायला पाहिजे. तुम्ही म्हणताय पण दिस इज नॉट पॉसिबल टू इम्प्लिमेंट. ह्या अडचणी काढल्याशिवाय, हे अडसर काढल्याशिवाय, हे काही प्रॉब्लेम्स आहेत हे याच्यावरती चर्चा झाल्याशिवाय याला आपल्याला पुढं जाता येणार नाही. एक गोष्ट चांगली आहे याच्यामध्ये की आत्तापर्यंतच्या सगळ्या या धोरणामध्ये, अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये मुख्य कॉलेजेस आणि खाजगी कॉलेजेस, सरांनी आता सांगितलं 1000च्या वर संख्या गेलेली आहे. आणि आता चांगली का वाईट गोष्ट बघा की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज आर आउटनंबरिंग स्टेट युनिव्हर्सिटीज. आता हे चांगलं का वाईट आपण विचार करू. आता तुम्ही म्हणाल तुम्ही 2-3 प्रायव्हेट विद्यापीठातून आलेला आहे, तुम्ही मुळात गेलातच का, असाही प्रश्न असतो. एका विद्यापीठात जाणार नव्हतो, पण त्यावेळी त्या विद्यापीठाचे प्रमुख राज्यपाल होते. म्हटलं तर राज्यपालांचे आदेश कसे मोडायचे. म्हटलं 1 वर्ष करतो तुमच्याकडे काम, आणि 1 वर्षच करतो. दुसरं आपल्याकडे एक जवळ विद्यापीठ निघालं, ते म्हणाले आम्हाला खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, प्युअरली कॉर्पोरेट स्टाईलला मला चालवायचं आहे, खूप चांगलं चालवायचं, आणि विद्यापीठ होईपर्यंत आम्हाला मदत करा. तेवढी केली आणि बाहेर पडली. आत्ता जी देशामध्ये चाललेली जी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्यातली ABC-मध्ये नॅडवरती आता ती आलेली आहेत बरीच. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी वगैरे अशा युनिव्हर्सिटी, त्यात फ्लेम युनिव्हर्सिटी आलेल्या आहेत त्याच्यात. आता ज्यावेळी या यंत्रणा चालतात, ABC-मध्ये आपण क्रेडिट आणि त्याची डिपॉझिटरी जी आपण करणार आहोत आणि त्याच्यावरती इक्विव्हॅलन्सीज किंवा डिग्रीज वगैरे देणार आहोत. याच्यामध्ये ही 400 विद्यापीठं, ही 400 विद्यापीठं आणि 101 संस्था या जर ऑन पार मानायच्या म्हटल्या, तर आज प्रायव्हेट विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं रूल्स रेग्युलेशन्स पाळले जातात किंवा मोडले जातात, हे न सांगण्यासारखं असं आहे. म्हणजे जवळजवळ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधले पदाधिकारी जवळजवळ असं तुम्हाला सांगतो, म्हणजे शोधून आणलेला पदाधिकारीसुद्धा 3-4 दिवशी किंवा महिन्याभराने फ्रॉड निघतो असे आहे. म्हणजे आपल्या यंत्रणेमध्ये शोधून येतात, ते चांगले काम करतात की नाही हा वेगळा पुन्हा भाग आहे, पण शोधून येतात किमान एवढे पेपर, टेक्निकली दे आर क्वालिफाईड, स्क्रुटिनी कमिटी असते वगैरे वगैरे. आता त्यांच्या बरोबरीने हे क्रेडिट सगळ्या विद्यापीठांना जर आपण द्यायची म्हटले आणि तो एकमेकाला तोलायचं म्हटलं, तर तोही प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल एकदा जागं करायला पाहिजे. चांगली गोष्ट काय आहे की काय शिफ्ट आहे, ह्युमॅनिटीजकडे एक शिफ्ट या धोरणाचा आहे की आत्तापर्यंत स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या ब्रँचेसचा दबदबा सुरू झाला आणि कॉलेजेसचं महत्त्व कमी होऊन अकॅडमीज आल्या. कॉलेजच्या जाहिरातीऐवजी अकॅडमीच्या जाहिराती वाढल्या आणि त्या मोठ्या मोठ्या निघाल्या, होर्डिंग्स निघाल्या. आता ह्या स्टेममध्ये इतकं महत्त्व निघालं की प्रत्येक पालकाला वाटलं की माझा मुलगा मिळवता झाला पाहिजे आणि तो अमेरिकेत गेला पाहिजे असं वाटायला लागलं, आणि स्टेमनं ह्युमॅनिटीजला बाजूला सारलं. या धोरणाचं एक चांगलं मत आहे की ह्युमॅनिटीज अँड लिबरल आर्ट्स शुड बी प्रमोटेड. कारण ही अशा ह्याच्यातून गेलेली मुलं ही सेल्फिश होत आहेत, सामाजिक भान त्यांना नाही, उत्तरदायित्व नाही, आईवडिलांचं सुद्धा उत्तरदायित्व नाही असं त्यांना कळलं आहे, वस्तुस्थिती आहे ती. त्यामुळे त्याने असं ठरवलं की लिबरल आर्ट्स, मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी असं वेगळं वेगळं एकत्र आपण आणूया आणि मग वेगळं काहीतरी हा शिफ्ट बदलूया. हे चांगलं आहे, हा शिफ्ट बदलायलाच पाहिजे. म्हणजे भाषेला अजिबात महत्त्व नाही, इंग्रजीच्या तासाला मुलांनी बसायचंच बंद केलं, मॅथमॅटिक्सच्या ट्युशनला जाणार पण इंग्लिशच्या तासाला बसणार नाही. हा जो शिफ्ट आहे तो त्यांना बदलायचा आहे, स्टेमचं महत्त्व कमी करायचं आहे, हे बदलायचं आहे, हे चांगलं आहे. आता अकॅडमिक क्रेडिट बँक हा जो भाग आहे तो काय, म्हणजे त्याच्यावरती अजूनही बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत ज्या दुरुस्त केल्या पाहिजे. पण आता मला आपण सांगितले ते क्रेडिट बँकबद्दल. क्रेडिट बँकेच्या संदर्भात क्रेडिट बँक इज नॉट अन अकॅडमिक डिसिजन. म्हणजे ते दे हॅव प्रिपेअर्ड
त्यांच्याच भाषेत, स्पेशल प्रोव्हिजन व्हेइकल म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम कसा ठरवलेला आहे, कुठून कसले क्रेडिट घ्यायचे आहेत, किती कोर्सचे किती क्रेडिट असले पाहिजेत, क्रेडिट म्हणजे काय, इथंपासून हे सगळं अकॅडमिक भाग आहे. पण हे सगळं संकलित करण्यासाठी आणि मुलांची हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मॉबिलिटी फ्लेक्झिबल आणि इझी होण्यासाठी ही बँक केलेली आहे. म्हणजे हे एक व्हेइकल आहे, हे एक साधन आहे. म्हणजे याच्या पाठीमागं फार मोठा विचार नाही, एक चांगला विचार त्याच्या पाठीमागं आहे, तो एवढाच आहे. आणि तो चांगला आहे विचार की मुलांचा आज इकडे तिकडे जाताना, कोर्स पूर्ण करताना जो जाच होतो, सगळी विद्यापीठं करतात आणि तो जाच क्रुएल असतो. कुठलेही विद्यापीठ अपवाद नाही. आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा एक रूल होता, तुम्ही दुसऱ्या विद्यापीठातून इकडे आलात, 1 वर्ष तिकडे आणि 2 वर्ष इकडे केलेत, आणि जर तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला तर आम्ही तुमच्या मार्कलिस्टवरती फर्स्ट क्लास लिहिणार नाही. फर्स्ट क्लास मार्क दिसणार पण लिहिणार नाही. माझ्याकडे एकदा इथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे, मी त्यावेळी एलिजिबिलिटी बघत होतो, न्यायाधीश आले आणि ते म्हणाले, माझ्या मुलीला ॲडमिशन घेतलं आहे मी तुमच्याकडे इथे गोखले कॉलेजमध्ये, आणि तिने सांगितलं असं काहीतरी नियम आहे आणि आता मी ती परत जायचं म्हणते तिला कळल्यानंतर. म्हणजे ती हुशार आहे. पण मी एवढंच विचारायला आलो आहे तुम्हाला, मी न्यायाधीश म्हणून आलेलं आहे, मी उगीच आपली ओळख तुम्हाला सांगितली. पण म्हटले मी पालक म्हणून आलो. म्हणजे माझी बदली झाली, ह्याच्यात माझ्या मुलीचा काय दोष हो? काय लॉजिक आहे तुमचं? मार्क लिहिणार तुम्ही पण फर्स्ट क्लास लिहिणार नाही. आणि मला एवढाच त्यांनी प्रश्न विचारला, जेंटलमन जस्ट टेल मी, इज इट लॉजिकल ऑर इलॉजिकल? म्हटलं सर इलॉजिकल. मग तो नियम आपण बदलला. म्हणजे बदली झाल्यानंतर आम्ही असंही सांगत होतो, तिकडचा राहिलेला विषय तिकडेच सोडवून याचा पुणे युनिव्हर्सिटी, नसेल तर आमच्याकडे त्या विषयाला पर्यायी 2 विषय आहेत ते इकडे सोडवायचे. मग नंतर पुढे पुढे मग आम्ही असा विचार केला, साळुंखे सरांच्या काळामध्ये काही प्रोग्रेसिव्ह धाडसी निर्णय सरांनी घेतले. ते म्हणजे तिकडलं वर्ष आणि इकडलं वर्ष समान मानायचं. हे कुठे ठरलं? ज्यावेळी यशवंतराव चव्हाण हे सरकारचं विद्यापीठ, तिकडून कोणीतरी सांगितलं आमच्या पदव्या तुम्ही मान्य करत नाही, कमी लेखता, वर्षाला वर्ष बरोबर धरत नाही, म्हणून तंबी दिली शासनातल्या लोकांनी कोणीतरी. मग म्हटले आता असं करूया. मग मी म्हणालो यशवंतरावचं जर समान मानायचं तर बाकीच्या विद्यापीठांना आपण का कमी लेखायचं? हा सगळ्यांसाठीच नियम करूया. मग तो सगळ्यांसाठी नियम झाला. वर्षाला वर्ष इक्विव्हॅलन्स झाल्याचं. अजूनही इक्विव्हॅलन्सचे प्रश्न आहेत, खूप सिरियस प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं या ABCमध्ये आहेत. या प्रश्नांचे सोडवणूक या प्रश्नामध्ये आहे. ABCचं मूळ हेतू काय आहे? ABCचं मूळ हेतू आहे, एक 4-5 गोष्टी आहेत. मॅन्डेट त्यांना दिलेलं आहे. ते मॅन्डेट आहे हाऊ टू डिफाईन क्रेडिट. आपल्याला सगळ्यांना क्रेडिटची डेफिनेशन माहिती आहे, पण मी ती सांगत नाही. व्हॉट इज क्रेडिट? डेफिनेशन ऑफ क्रेडिट म्हणजे क्रेडिट रेकग्निशन, क्रेडिट ॲक्युम्युलेशन, क्रेडिट ट्रान्सफर, क्रेडिट रिडम्शन, क्रेडिट व्हेरिफिकेशन, क्रेडिट ऑथेंटिकेशन. आणि हे सगळं कशासाठी? टू प्रमोट डिस्ट्रीब्युटेड अँड फ्लेक्झिबल टीचिंग लर्निंग. ही खूप चांगली गोष्ट. मग NAD ती डिपॉझिटरी आहे जी दुसऱ्या मिनिस्ट्रीच्या ताब्यात आहे, तिथे हे सगळं डिपॉझिट केलं जाईल. म्हणजे ही एक अकॅडमिक बँक आहे असं आपण समजू. NAD तिकडे रिपॉझिटरी आहे, ती डिपॉझिटरी आहे. आणि ABC काय काम करणार आहे? या सगळ्या मान्यताप्राप्त संस्था आहेत जिथे विद्यार्थी रजिस्टर होतो त्याचं एक अकाउंट त्या उघडतील. त्याची पण त्याच्यात एक त्यांनी सांगितले की तो येणारा विद्यार्थी किंवा मिळवणारे क्रेडिट हे कसे असतील, तो कसा असेल हे त्या संस्थेनं बघायचं. कारण हे लिगल कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, त्याची जबाबदारी ABC घेणार नाही, ती त्या कॉलेजनीच घ्यायची. जसं आपलं बऱ्याच वेळा सगळी विद्यापीठं म्हणतात प्राचार्यांना पत्र लिहिताना, हे असं ठरलेलं आहे आणि असं करायचं आहे, याची नोंद घ्यावी. म्हणजे काही झालं तरी त्याची नोंद घ्यावी आणि जबाबदारी तुम्हाला जबाबदार धरलं जाईल वगैरे वगैरे. म्हणजे कशाला? आता हे जे आहे ह्या गोष्टी चांगल्या आहेत. कशासाठी चांगल्या आहेत? तर एखादा विद्यार्थी एखादं वर्ष काम करून किंवा विशेषतः महिला मॅरेज झाल्यानंतर जागा बदलतात, त्यांचं डेमोग्राफिकली जॉग्राफिकली दुसऱ्या ठिकाणी जातात.
मध्ये खंड पडतो किंवा मुलांच्या याच्यामुळे संगोपनामुळे खंड पडतो, मग ते हे करता यावं आणि मग त्या सगळ्यांचं प्रोग्रेशन हे त्या दिशेने योग्य वेळेत व्हावं म्हणून ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे त्यासाठी ABC उपयुक्त आहे. दुसरं असं की एकाच विद्यापीठाचे आणि दुसऱ्या विद्यापीठाचे क्रेडिट जर आपण घेतले ते किती घ्यायचे, जिथे एनरोल झाले तिथे मिनिमम 50% आणि मग बाकीचे घ्यायचे. आता याच्यामध्ये मुख्य हेतू त्याच्यातला मात्र दुसरा आहे की याच्यामध्ये क्रेडिट घेताना, दुसऱ्या ठिकाणचे क्रेडिट घेताना ते स्वयंमधले घ्यावेत, NPTEL मधले घ्यावेत, MOOC-मधले घ्यावेत अशी अपेक्षा. पण आपल्याकडे UGCचं सर्क्युलर इनकॉर्पोरेशन ऑफ MOOCs इन फॉर्मल करिक्युलम हे 4-5 वर्षापूर्वी आलेलं आहे. तरीही आपण विद्यापीठ पातळीवरती किती केले मला माहिती नाही, म्हणजे आता अलीकडे आय एम अवे फ्रॉम युनिव्हर्सिटी, पण फारसं नाही आहे. ते अशासाठी केलं, त्याच्या पाठीमागे काही कमर्शियल हेतू त्यांचे असतील वेगळे वेगळे, पण चांगले हेतू असे आहेत की स्किल ओरिएंटेड अशा प्रकारचे काही क्रेडिट हे जर तुम्ही इनकॉर्पोरेट केले, फ्युजन ऑफ सम स्किल्स अँड फ्युजन विथ नॉलेज असं जर झालं तर एम्प्लॉयबिलिटी मुलाची वाढेल म्हणून असं हे केलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागे काही अभ्यास आहे तो, आणि ते केलेलं आहे ते चांगल्या लोकांनी केलेलं आहे. हे जे कोर्सेस सगळे आहेत ते म्हणजे मद्रास IIT त्याच्यामध्ये आहे, मुंबई IIT त्याच्यामध्ये आहे, काही MOOCs तर बाहेरच्या विद्यापीठातल्या प्रोफेसरनी केलेले आहेत आणि फॉर्च्युनेटली गव्हर्नमेंटने हे सगळं फ्री केलेलं आहे. म्हणून त्यातलं काही घ्यावं म्हणजे क्रेडिट वर्दीनेस त्या डिग्रीचा वाढेल. पण आता हे कोणत्या बॅकग्राऊंडवरती आपण करतोय? पण हे चांगलं आहे, विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे, विद्यार्थ्यांच्या मॉबिलिटी फ्लेक्झिबिलिटीसाठी नक्की चांगलं आहे. परंतु याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आपल्याकडचं पर्सेंटेज जे आहे ते असे मोबाईल राहणारे विद्यार्थी, वेगळ्या ठिकाणचे क्रेडिट घेणारे विद्यार्थी, अशी मानसिकता नाही आहे आपली बऱ्याच जण. एखादा मुलगा म्हणतो मी इथे राहणार आणि एवढीच डिग्री घेऊन सरळ आपला बाहेर पडतो, हे इकडलं तिकडलं काही घ्यायचं मला नसतं. पण IITच्या एका प्रोफेसरांनी केलेला अभ्यास तुम्हाला सांगतो, जे प्रत्यक्ष हे राबवत होते, आता रिटायर झाले, ॲडजंक्ट प्रोफेसर म्हणून कदाचित असतील, आय फॉरगॉटन हिज नेम. तर भारतातला त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की डेफिनेटली व्हेन यू इनकॉर्पोरेट एनी काइंड ऑफ ऑनलाईन कोर्स प्रिपेअर्ड बाय IITians और MITians जे असतील बाहेरचे असतील ते, किंवा सिनियर प्रोफेसर्स, पण त्यांच्या रचना इतक्या चांगल्या आहेत, तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील, तुम्ही काही जण MOOC केले पण असतील असं मी समजतो, केले असतील नक्की सगळ्यांनी. म्हणजे MOOC, अंडरगोईंग MOOC अँड प्रिपेअरिंग MOOC 2 गोष्टी आहेत, म्हणजे त्याचे मार्क पण आहेत मला वाटतं त्याच्यामध्ये. तर ते जर केलं असेल तर एम्प्लॉयबिलिटी नक्की वाढते, 70-75% वाढते असं त्या IITच्या प्रोफेसरचा सर्वे आहे, पेपरला आलेलं आहे, मॅगझिन्समध्ये मधून पण चांगलं आलेलं आहे. स्टील ही इज अलाइव्ह. मग असं जर करायचं असेल तर मग स्वयंमधलं काय घ्यायचं, म्हणजे स्वयं किंवा NPTEL-मधलं काय घ्यायचं, तर हे आता प्रत्येक कॉलेजेसनी, विद्यापीठांनी थोडं ठरवायला पाहिजे. याचा फायदा असा होईल, स्वार्थाच्या दृष्टिकोनातून फायदा असा होईल की आपल्याकडे शिक्षक नाही आहेत, कमी आहेत, किंवा जे CHB-वरती आहेत तो आणखीन एक वेगळा विषय आहे. तर त्याचं हे भरून काढण्यासाठी प्रोफेसरनीच शिकवलेलं आहे, व्हॅलिडेटेड आहे आणि चांगला कंटेंट आहे, इंटरॅक्टिव्ह त्याच्यामध्ये हे आहे, डायलॉगला स्कोप आहे, असेसमेंट दिलेली आहे, सेल्फ असेसमेंट दिलेली आहे, स्टडी मटेरियल त्यांनी दिलेलं आहे. एवढं सगळं दिलं असेल तर आपण इनकॉर्पोरेट का नाही करायचं? असे काही क्रेडिट्स हे इनकॉर्पोरेट करायला पाहिजे. आणि मग मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट हे काय फार होणार नाही, परंतु ज्याला पाहिजे त्यावेळी तो आत येईल, पाहिजे त्यावेळी बाहेर जाईल. पण त्याला थोडं एका ठिकाणी लॉक लावलं आहे त्यांनी. ती व्हॅलिडिटी ऑफ क्रेडिट्स टुवर्ड क्रेडिट्स अर्न, त्याची एक्सपायरी डेट ठरवली आहे. तर आता मी 79ला B.Ed झालो, पण अजून शिक्षण तज्ज्ञ म्हणून शिकवतो किंवा बोलतो. नंतर कोणी मला सांगितलं नाही तुम्ही एवढी सर्व्हिस केली, ती जरा डिग्री परत तपासून घ्या, रिफ्रेश करून घ्या. मग आता या अकॅडमिक क्रेडिट एका बाजूला तुम्ही मिळवलंय म्हणताय आणि ते जपून ठेवायचे म्हणताय, इकडे तिकडे फिरून या आणि परत शिका म्हणताय. मग 7 years एक्सपायरी डेट का, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 5 वर्षाचा कोर्स आहे असं समजा, 5 years लॉ. तर 5 years लॉचा कोर्स बाहेर पडणारा विद्यार्थी 6व्या वर्षात येतो.
आणि मग 7 वर्ष आणखीन एका वर्षानं त्याचं वर्ष, आणि बरेच मुलं नापास होतात त्याच्यामध्ये. 7 वर्षात एक्सपायरी, म्हणजे ती केव्हापासून हे पण स्पेसिफाय केलेलं नाही. म्हणजे क्रेडिट डिपॉझिट करायला सुरुवात झाल्यापासून का डिग्री घेतल्यानंतर संपल्यानंतर. आपल्याकडे असा एक रूल होता, आपल्याकडे पण भारी भारी रूल होते, त्या सगळ्याचा मी व्हिक्टीम होतो. एक असा रूल होता पहा की इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायची असेल तर आता तुम्ही बसलात 5 क्लास, तर 2nd क्लासची इम्प्रूव्हमेंट करायला तुम्ही बसलात तर त्यातले 2 विषय नापास झाले तरी सगळे विषय घ्यायचे. हे पण साळुंखे सरांच्या काळामध्ये त्याच्यात बदल झाला. तुमच्या सोयीचे कमी मार्क पडलेले 2 विषय घ्या. मला भीती वाटायची की लँग्वेजचा एक पेपर आहे, मी कुठंच लँग्वेज शिकलेलं नाही, BA पण बाहेरून, नावाला कॉलेजला जात होतो, MA पण बाहेरून, हे शिकायचं कुठं. लोक म्हणायचे हे तसं आपल्याला हे लिंग्विस्टिक तसं नाही शिकवता येत, हे तुमचं तुम्हाला शिकायला पाहिजे, मेत्रे सरांना भेटायला पाहिजे. मग हे जे रूल होते आपल्याकडे, 6 वर्षाचा नियम होता, काही 3 वर्षाचे, काही 6 वर्षाचे, हे सगळे तसे क्रुएल आहेत. नंतर एकदा आम्हाला कोर्टाने एक छान दणका दिला. काही मेडिकलची मुलं गेली कोर्टात आणि ती म्हणाली की 13 वर्ष एक मुलगा MBBS करत होता आणि त्याने आणखीन एक्सटेन्शन मागितलं होतं आणि पंतप्रधान राष्ट्रपतींच्याकडे पण दयेचा अर्ज दिला होता, मला बाहेर काढतात म्हणून. आणि सुप्रीमनी त्यावेळी रुलिंग दिलं होतं आमच्या अगेन्स्ट की when learner wants to learn, what is your problem? आम्ही हसायला लागलो तिथे. आमच्या वकिलांना सांगता येईना, म्हणजे लेट हिम लर्न. तुम्ही एका बाजूला लाईफ लॉंग लर्निंग वगैरे डिपार्टमेंट तुमच्या विद्यापीठात चालवता, लेट हिम लर्न. आणि मग ते त्याच्यात सुधारणा झाल्या. आता याच्यामध्ये हा एक्सपायरी डेटचा मुद्दा जो आहे तोही विचार करण्यासारखा आहे. व्हाय एक्सपायरी डेट? म्हणजे तुम्ही असं करा की त्यानं त्यावेळी क्रेडिट मिळवले, त्याला फार वर्ष झाली असतील तर त्याच्यातला एक रिफ्रेशर कोर्स करायला सांगा, पण ते क्रेडिट वाया नाही जायला पाहिजे त्याचं. म्हणजे 2 वर्ष गेली त्याच्यामुळे, म्हणजे ह्या योजनेच्या पाठीमागे एक चांगला हे आहे, स्टॅग्नेशन एखाद्या मुलाचं होऊ नये आणि ड्रॉपआउट हायर एज्युकेशनमधून होऊ नये, हा एक चांगला हेतू आहे याच्या पाठीमागे. मग ते व्हायचं असेल तर हे स्टॅग्नेशन हे काढायला पाहिजे, 7 years हे काढायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हे ज्यावेळी हे डिपॉझिट होतील त्या, म्हणजे ह्या प्रक्रिया कशा चालणार आहेत तर ती संबंधित इन्स्टिट्यूट रजिस्टर करेल. विद्यार्थ्याला त्याचा एक स्पेशल ID दिला जाईल. म्हणजे इन्स्टिट्यूट आणि ABC यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल, ABC आणि NAD यांचं टाईप असेल. त्याच्यावरती कंट्रोलिंग UGC करेल, त्याच्यावरती कंट्रोलिंग मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करेल. याच्यात कुठे मध्ये कुणीतरी काहीतरी वेगळं वागतंय असं जर लक्षात आलं तर त्याला बाहेर काढलं जाईल, एक्सक्लुजन त्याचं केलं जाईल. हा एक क्लॉज आहे. त्याचे अधिकार सर्वाधिकार हे बदलण्याचे किंवा मागे पुढे करण्याचे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडे असतील असं दिलेलं आहे. आता दुसरी एक चांगली गोष्ट याच्यात अशी आहे की एकदा का चांगल्या विद्यापीठांनी, म्हणजे चांगल्या पद्धतीने कॉलेजनी, विद्यापीठांनी, ऑटोनॉमस कॉलेजेसनी व्यवस्थित त्यांच्याकडे रेकॉर्ड दिल्यानंतर ते चांगलं राहील, सेफ राहील, विद्यार्थ्याला पाहिजे त्यावेळी ते ॲक्सेस त्याला मिळेल. नाहीतर 4 लाख पगाराची नोकरी एखाद्या मुलाला मिळते आणि आमच्याकडचा कार्यालयातला माणूस सांगतो महिन्यानी या, मग तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट देतो. आता असं होणार नाही. याच्यामुळे त्याचा सगळा डाटा, त्याची कुंडली त्याच्या याच्यामध्ये तयार असेल, म्हणजे कंप्लीट डाटा, आणि तो त्याला पाहिजे त्यावेळेला लवकर मिळू शकेल. म्हणजे रिट्रीवल ऑफ इन्फॉर्मेशन इन स्टोअर्ड डाटा. पुढे मागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आणखीन त्याच्यातून चांगल्या सोयी मिळतील. पण आता हे केव्हा चाललंय पहा, ज्यावेळी जगातली विद्यापीठं अनबंडलिंग ऑफ डिग्रीजचा विचार करत आहेत. अनबंडलिंग ऑफ डिग्रीज म्हणजे डोंट गिव्ह डिग्रीज टू द स्टुडंट्स असं म्हणत आहेत. मग काय द्या, गिव्ह देम क्रेडेन्शियल सर्टिफिकेट्स. या मुलाला हे येतं, मराठीचा ग्रॅज्युएट, मराठीत बोलता येतं, शुद्ध बोलता येतं, पत्रव्यवहार करता येतो, मराठीतलं डिक्टेशन घेता येतं, मराठीत कविता करता येते, मराठीत निवेदन करता येतं, मराठीत तो चांगलं साहित्य, एखादी कथा लिहू शकतो. गिव्ह द क्रेडेन्शियल्स अँड नथिंग एल्स. वी डोंट वॉन्ट डिग्रीज.
असं अनबंडलिंग ऑफ डिग्री झालेलं आहे. क्रेडेन्शियल सर्टिफिकेट द्यायची वेळ आहे. अशा वेळेला आपण हे करतो. म्हणजे आपण मागे आहे का पुढे आहे तो पण थोडा विचार करायला पाहिजे, पण चांगलं आहे हे करायला पाहिजे. याच्यामध्ये क्रेडिट हे बाहेरचे क्रेडिट किती घ्यायचे, म्हणजे 50 मूळ संस्थेतून घ्यायचे. आता याचं व्हॅलिडेशन या संस्थेमध्ये एकदा ते डिपॉझिट केल्यानंतर त्याचं ऑथेंटिकेशन आणि व्हॅलिडेशन या संस्थेच्या अधिकारात राहील, ABCच्या अधिकारात राहील. आणि हे क्रेडिट्स कमी नाहीत ना झालेले, व्यवस्थित अर्न केलेले आहेत ना, प्रपोर्शनेट आहेत का. म्हणजे इंटर्नशिपला, आठवड्याच्या इंटर्नशिपला 1 क्रेडिट दिलं असेल तर खरोखर इंटर्नशिप किती केलेली आहे, सुपरवाइज्ड इंटर्नशिप झालेली आहे का, योग्य झालेली आहे का, त्याचे रिपोर्ट झालेले आहेत का, लॅबवर्क झाले असेल ते कोणी सर्टिफाय केलेलं आहे, किंवा प्रॅक्टिकल वर्क असेल तर कोणी केलेलं आहे, लेक्चर आवर्स केले असेल कोणी केलेलं आहे. या ज्या अथॉरिटीज सर्टिफाय करतील ते केल्यानंतर याची चांगली ऑथेंटिसिटी, एक ट्रान्सपरंट अशा प्रकारचा व्यवहार या ABCच्या माध्यमातून चालेल. म्हणून ABCचं इम्प्लिमेंटेशन होणं आत्तापर्यंत एक 100भर विद्यापीठं त्याच्यात त्यांनी हे पण दिलेली आहे, कोण त्यांच्याकडे रजिस्टर झालेलं आहे. आता असं ते म्हणत आहेत मॅन्डेटरीच असणार आहे ते, पण अजून मॅन्डेटरीच आहे असं ते जोराने पुढे आणत नाही आहेत. म्हणजे एक अडसर काढलेला आहे ग्रेड आणि नॅकची ग्रेड पाहिजे म्हणून. पण आता याच्यामध्ये पुढे जाताना काळजी काय घ्यायला पाहिजे, कॉलेजमधून कसा डाटा जाईल, विद्यापीठातून कसा डाटा जाईल याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि तो प्युरिफाईड डाटा जाईल. म्हणजे बऱ्याच वेळा कॉलेजमधला आणि विद्यापीठातला डाटा प्युरिफाईड नसतो, म्हणजे ग्लिचेस काढलेले नसतात, कुठे ऑर्डिनन्स लागलेला नसतो, कुठे लागलेला असतो. हे सगळं घ्यायला पाहिजे. याचा उपयोग असा की तुम्हाला तुमच्या क्रेडेन्शियल्स विद्यार्थ्याला पाहिजे त्या ठिकाणी मिळतील. आणि मग अक्रॉस दी ग्लोबसुद्धा, अजून अक्रॉस दी ग्लोबचा उल्लेख नाही, हे विदिन द कंट्रीबद्दल बोलत आहेत. अक्रॉस दी ग्लोब कदाचित पुढे विचार करतील. पण पुढे मागे तुम्ही हे ऑथेंटिकेशन कुठून करून आणलेलं आहे, ते प्राचार्यांनी करायचं का विद्यापीठाने करायचं, त्याच्याऐवजी हेच करून देतील, हेही चांगलं आहे. ह्याची एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडचीच गोष्ट पुन्हा सांगतो एकदा, की एकदा आपल्याकडे विद्यापीठात एक मॅडम आल्या आणि त्या म्हटल्या की मी आता 72 वर्षाची आहे, पण एकेकाळी तुमच्याकडे PhD करत होते, ती नाही झाली मला PhD, तर मला माझे सर्टिफिकेट्स परत द्या सगळे तुमच्याकडे. तर आमच्या क्लार्कने सांगितलं जर त्यांचे सर्टिफिकेट नाही देत आहेत. म्हटलं काय झालं, त्यांचा दंड होतोय 84,000 दंड आहे. म्हणजे मी दंड बराच भरला माझ्या PhDच्या वेळी. म्हणजे मी करू शकलो नाही, वेळेत नाही म्हणून भरला, पण भरला, खूप भरला. तर मी म्हटलं अरे किती आपली व्यवस्था, आपण निर्दयपणे किती वागायचं. त्यांनी डिग्री पण केलेली नाही, त्या बेचाऱ्या अशा हातबल होऊन इथं आलेल्या आहेत. मी म्हटलं काय करणार सर, एवढा हिशोब होतोय, द्यायलाच पाहिजे. मग म्हटलं आपण त्यांना तुमचे हे पैसे भरायचे आहेत, इतका दंड झाला आहे असं कळवलं आहे का, नाही कळवलं. मग एकदमच दंड कसा लावतोय आपण. हे मलाही मेत्रे सर वगैरे होते त्यावेळी काही लोक म्हणायचे तुम्ही दंडाधिकारी व्हायला पाहिजे होतो, नुसते दंडच करत असतो. नंतर मला कळलं आणि मग दंड कमी करण्यासाठी एक रॅशनलाइज करण्यासाठी कमिटी आपण नेमली. हे अशासाठी पाहिजे की त्या डॉक्युमेंटची कस्टडी, म्हणजे आता परीक्षा नियंत्रक नाही म्हणून सांगतो, त्या डॉक्युमेंटची कस्टडी त्या मुलाकडे पाहिजे. ही इज द कस्टडी, त्यानं मिळवलेले आहेत. आता आपण त्याने पैसे शिकायचे भरलेले आहेत, परीक्षेचे भरलेले आहेत, परत पदवीचे पण पैसे घेतो आपण. मी तो उत्पन्नाचा भाग आहे म्हणून घेतो आपण, पण त्याचं बाय प्रॉडक्ट आहे ना, तुम्हाला दिलेल्या फीचं ते बाय प्रॉडक्ट नाही घ्यायला पाहिजे. पण MC मेंबर म्हणणार अहो सर काहीतरी सांगू नका उगीच आपल्याला. म्हणजे त्या मुलानं मिळवलेलं आहे ते त्याचं आहे, हे त्याचं त्याला मिळायला पाहिजे, पाहिजे त्यावेळी मिळायला पाहिजे. म्हणजे यू कॅन ॲक्सेस युअर डॉक्युमेंट, सर्टिफाय युअर डॉक्युमेंट, ऑथेंटिकेट युअर डॉक्युमेंट अँड गेट अ कॉपी ऑफ दॅट ॲज अँड वेन यू नीड. ही याच्या पाठीमागची फिलॉसॉफी आहे, ती चांगली आहे. आता हे राबवताना आपण आपले परीक्षा विभाग, विशेषतः ऑटोनॉमस कॉलेजेसनी, ऑटोनॉमस कॉलेजेसचा एक वेगळा मुद्दा आहे तो चर्चेचा. ऑटोनॉमस कॉलेजला किती खरंच ऑटोनॉमी याच्यामध्ये दिलेली आणि खरोखर आहे का. आपल्याकडच्या ऑटोनॉमस कॉलेजेसना तशी ऑटोनॉमी नाही आहे आणि ती कुणी काढून घेतलेली आहे, अर्धी शासनाने घेतली आहे आणि अर्धी विद्यापीठाने घेतली आहे. विद्यापीठ अजून ऑटोनॉमस कॉलेजना ऑटोनॉमी देत नाही. म्हणजे आम्ही ठरवलं की आम्ही ब्रिटिश इंग्लिश शिकवणार नाही, त्याच्याऐवजी इंग्लिश लिहायचं वाचायचंच शिकवणारच नाही. तर नाही, ते आमच्या बरोबरीने किमान एवढं जायला पाहिजे असं प्रत्येक विद्यापीठ म्हणतं, आपलंच असं नाही.
तर ते ऑटोनॉमीमधनं जी डॉक्युमेंट्स जातील, तिथली असेसमेंट जे आहे त्याचं ऑडिट होईल का, त्याच्यानंतर विद्यापीठात गेल्यानंतर विद्यापीठातून जी डॉक्युमेंट्स तिकडे जातील याचं प्युरिफाईड अशा प्रकारचा डाटा ज्यावेळी ABC जाईल त्यावेळी ही डॉक्युमेंट तिथे ठेवली जाते. आता ज्यावेळी ती मॉबिलिटी आहे त्या मॉबिलिटीमध्ये यांनी असं अपेक्षित ठेवलं की दुसरे कोर्सेस जे घ्यावे ते त्याच्यातलं इन्कॉर्पोरेशन आधी व्हायला पाहिजे. म्हणजे मी या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये गेलो पण तिथे तरी आहे का, पण विद्यापीठाचीच 282 कॉलेजेस असेल तर विद्यापीठच इन्कॉर्पोरेशन ठरवतं आणि ते ठरवलेलं नसेल तर तो जाणारच नाही आहे. म्हणजे किमान ऑटोनॉमस कॉलेजेसनी ही लिबर्टी घ्यायला पाहिजे की हे असं आम्ही इथे नवीन घेतोय. त्या विद्यापीठाने पण अजेंडा घ्यायला पाहिजे की यावर्षी इतकं स्वयंमधलं आम्ही घेणार आहे. ते जे हायस्कूलचे लोक घ्यायला लागलेत, हायस्कूलपासून PGपर्यंत ते आहे, हे इतकं NPTEL मधलं घेणार आहे, इतकं MOOC घेणार आहे आणि मग ते 30-35% तरी घ्यायला पाहिजे. असं जर घेतलं तर आपला भार कमी होईल आणि चांगलं आणखीन विद्यार्थ्यांना मिळेल, त्याच्या डिग्रीज वाढतील आणि ह्या स्टुडंट सेंट्रिसिटी लक्षात घेऊन केलेल्या योजनेला चांगली पुढं बळ मिळेल. या NEP मधले जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यातली ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून ABC बारकावे जे आहेत त्या क्रेडिटमध्ये, तर त्याच्यावरती दुसरा एक वाद आहे की इंजिनिअरिंगच्या ब्रँचचे किती क्रेडिट असावेत, आपल्या BSc BCom यांचे किती क्रेडिट असावेत, हा वेगळा डिबेटचा भाग आहे. पण त्याच्यामध्ये मिनिमम क्रेडिट्स हे बंधन आहे. मॅक्झिमम क्रेडिट्स काही जर वाढले त्याच्यामध्ये तर त्याला काही बंधन नाही. म्हणजे त्याच्या डिग्रीमध्ये जाताना आपण असं लिहिलं की बिसाइड्स दिस मिनिमम क्रेडिट्स दिस जेंटलमन हॅज अर्न दिस मेनी क्रेडिट्स लिडिंग टू दिस स्पेशलायझेशन असं दिलं तर त्या डिग्रीचं ॲडिशनल सर्टिफिकेट क्रेडेन्शियल जोडून दिले तर त्या डिग्रीचं वेटेज आणि त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढणार आहे. आणि हे जर चांगल्या पद्धतीनं राबेल म्हणजे NADचं काम तरी अजून डिजिलॉकर हे सगळं बघतंय. ह्या 2 मिनिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी हे आहे. पण UGCचं स्वरूप बदलल्यानंतर याचं काय होईल सांगता येत नाही. का UGCकडे आता हायर एज्युकेशन गव्हर्न करते पण पॅरलली AICT, फार्मसी काउन्सिल, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ह्या ज्या सगळ्या काउन्सिल्स आहेत, बार काउन्सिल ऑफ इंडिया, ॲग्रिकल्चर काउन्सिल, यातल्या 3-4 काउन्सिल्स UGCला अजिबात विचारत नाही. म्हणजे बार काउन्सिल म्हणते की आमची लॉ मिनिस्ट्री आम्ही त्यांचं ऐकतो, ॲग्रिकल्चर काउन्सिल म्हणते की आमची काउन्सिल जी ॲग्रिकल्चर काउन्सिल आहेत त्यांची मिनिस्ट्री त्यांचं आम्ही ऐकतो, तुमचं आम्ही ऐकणार नाही. म्हणजे अजिबात विचारत नाही. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणते आम्ही तुमचं ऐकत नाही आणि त्यांच्या सगळ्यांच्या कोर्टात केसेस आहेत आणि प्रत्येकजण त्याला एक टॅगलाईन सांगतात. तेही बारकावे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. एनी काउन्सिल अपॉइंटेड अँड क्रिएटेड बाय पार्लमेंटरी फोर्स पासिंग बिल इन पार्लमेंट फॉर अ पर्टिक्युलर डिसिप्लिन, डिसिजन ऑफ दॅट काउन्सिल विल बी फायनल. म्हणजे तुमचा UGCचा हा जनरल असा आहे पण काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही फक्त त्या आर्किटेक्चरसाठी नेमलेली आहे. त्यामुळे तुम्ही याच्यात लिळवूळ करू नका कारण यात नेमलेले एक्सपर्ट आहे. आता हे जे वाद आहेत हे एकच बॉडी केल्यानंतर वाढतील का संपतील हे आपल्याला अजून माहीत नाही. तोपर्यंत UGC या सगळ्याची प्रमुख असेल थ्रू मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्यामुळे पुढे काय होणार आपल्याला माहीत नाही. पण आत्ताच्या या काळामध्ये आपण या गोष्टीकडे ABCकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघूया. आणि नवीन धोरणाच्या बद्दल खूप गोष्टी आहेत. तुम्ही सगळ्यांनी काही लोकांनी विद्यापीठं आणि कॉलेजेस यांचं धोरण, ॲटॉनॉमस कॉलेजेस यांचं धोरण सुरुवातीला एकच आपण त्यांना लिहून द्यावं. आधी त्या स्टेटमधल्या सर्व शिक्षकांच्या आणि नॉन टीचिंगच्या जागा भरा, शिक्षकांच्या आधी भरा आणि मग धोरणाला अंमलबजावणीला आपण सुरुवात करूया. कारण राबवण्यासाठी हे धोरण राबवण्यासाठी म्हणा किंवा कार्यान्वित करण्यासाठी म्हणा, राबवण्यासाठीच म्हणतात ते, आम्ही ते राबवणारच आहे. बघा राबवून घेणे हे जास्त आहे. जरा वाड्यावर या जरा बघायचं आहे जरा. तर ते हा एक अजेंडा आपला असला पाहिजे की यातल्या आम्हाला ज्या शंका आहेत पुढे काय होणार ते तुम्ही आम्हाला त्याचं उत्तर द्या. मी तर असं म्हणतो की हीच एक वेळ आहे की असं सांगावं की प्राधान्याने शिक्षकांच्या सर्व जागा विद्यापीठातल्या भरा. आता सेंट्रलच्या ॲडव्हर्टिजमेंट यायला लागलेत, ते भरायला लागलेत, प्रायव्हेटवाले पण भरायला लागलेत. प्रायव्हेटवाल्यांचा प्रश्न नाही, ते काय भरतील आणि किती पगार देतील काय माहीत नाही तुला, पण सेंट्रलच्या भरायला लागलेत. मग राज्यांना का परवानगी नाही.
आणि याच्यातल्या काही गोष्टी जर स्टेटच्या कंट्रोलमध्ये असतील, कॉन्करंट लिस्टवरती आहे एज्युकेशन, हायर एज्युकेशन, मग स्टेटला पण काय से असेल तर स्टेटचा से त्याच्यामध्ये आपल्याला काय देता येईल, म्हणजे विरोध नाही केला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की वी विल हॅव फाईन ट्युनिंग बिटवीन स्टेट्स. एक कमिटी नेमलेली आहे त्यांनी याच्यामध्ये, ती चांगली आहे कमिटी, समन्वय समिती आहे तुझी, त्याचं नाव काय दिलं आहे त्यांनी, खूप छान. 5 पॉईंट इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्यासाठी एक कलेक्टिव्ह कॉन्शियस निर्माण करण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे. कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन, सेंटर आणि स्टेट. पण आता आपण सेंटर आणि स्टेटमध्ये आपण बघतोय काय चाललेलं आहे, तर ते आणायचं असेल तर ते आणून आपण एक असा अजेंडा द्यायला पाहिजे की स्ट्रेंथनिंग तुम्ही म्हणताय ते आधीच करा. नॅकला सामोरे जा म्हणताय, NRF सामोरे जा म्हणताय, तर वीक कॉलेजेसना मदत द्या. अगोदर प्राध्यापकांचं जागा भरा, त्याच्यानंतर मग नॉन टीचिंगच्या जागा भरा, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने नॉन सॅलरी ग्रँट सुरू करा. मग कॉलेजेस श्वास घेतील आणि थोडी स्ट्रेंथन होतील आणि मग आम्ही हे तुम्ही सांगताय ते राबवू. म्हणजे ते राबवण्यासाठी तुम्ही आम्हाला दिवसभराचं दगड फोडायला काम देणार असाल तर आमच्या अंगात थोडंसं बळ देण्यासाठी काहीतरी नाश्ता तरी द्या. जेवण दुपारी द्यायचं की नाही संध्याकाळी नंतरचा प्रश्न आहे, म्हणजे आम्ही कामाला सुरुवात करू असं सांगायला काही हरकत नाही, म्हणजे धाडसानं सांगायला पाहिजे. तर हां, त्यांच्या सोयीचं नाही, त्या सोयीनं आता खूप गोष्टी चाललेल्या आहेत. कारण कालच अहमदाबादच्या IIM मध्ये संस्कृतचा कोर्स लॉन्च केला किंवा काहीतरी असं, भगवद्गीता लॉन्च केली म्हणून एक हे वाचत होतो मी. तर मला माहिती नाही, म्हणजे संस्कृतचा मी द्वेष करत नाही, मी कुठल्याच भाषेचा द्वेष करत नाही. याचं कारण ह्या सगळ्याच भाषा म्हणून त्याच्याकडे आपण बघूया. पण इतक्या वर्षानंतर IIM मध्ये संस्कृत का आलं आहे? IIMA ही जगातली नामवंत संस्था आहे, जगातली नामवंत, म्हणजे तिथल्या मॅनेजमेंटच्या स्कॉलरला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे ABC नंबर 1च आहे ती, नंतर बेंगलोर, नंतर कलकत्ता असं आहे, नंतर आता आणखी नंतर झालं. पण मग असं वेगवेगळं जर काय येत असेल, म्हणजे असे कोर्स येतात तर ते का आणलेले आहेत, म्हणजे त्यांची फिलॉसॉफी आहे. मी लिंक्डइनवरती एक असाच लिंक्डइनवरचा मित्र आहे, त्याला परवा विचारलं, इंदोरचे IITचे हे आहे, नाव पण विसर, तो नेहमी आपले फोटो पाठवत असेल, तर तो पण असे वेगळे सांगतो की याच्यात व्यवस्थापन आहे, त्याच्यात व्यवस्थापन आहे, महाभारतात व्यवस्थापन आहे, रामायणात व्यवस्थापन आहे. तर मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही पीटर ड्रकर वगैरे वाचता की नाही, क्रॉस्बी वगैरे वाचता की नाही? म्हणले ऑफकोर्स आय रीड एव्हरीथिंग, म्हणजे त्यानं लिहिलेलं आहे, चॅटमध्ये लिहिलेलं आहे. मग म्हणलो तुम्ही हेच का जास्त इम्प्लिमेंट करता? म्हणले पीपल शुड नो, अवर स्टुडंट शुड नो अवर कल्चर. म्हणलं दे हॅव ऑलरेडी लर्न अबाउट अवर कल्चर, दे आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन दिस कंट्री. मग तो आता माझ्या पोस्टला दुर्लक्ष करतो. म्हणजे हे जे चाललेलं आहे त्याच्याकडे थोडं आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे काही लोकांनी तरी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की कोणत्या दिशेनं चाललं आहे, का चाललं आहे, खरोखर त्याच्या पाठीमागे काय रॅशनल आहे का, त्या दृष्टीनं विचार पाहिजे. मग अकॅडमिक क्रेडिट बॅक चांगली असेल तर त्या पद्धतीनं आपण जाऊया. NPTEL आणि हे जे सगळे मूक वगैरे आहेत त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, ते आणायचा प्रयत्न आपण करूया. आणि यातलं जे चांगलं आहे ते, जे चांगलं नाही त्याला आरोप करण्याऐवजी हे फालतू आहे, हे आता याच्यामध्ये त्या वसुधा कामत आहेत किंवा ते कस्तुरी रंगण आहेत, एवढ्या सगळ्या लोकांना आपण अगदीच छोटे आहोत की त्यांना काही कळत नाही, काय कळतं त्यांना, असं म्हणणे आहेत की ती मोठी माणसं आहेत. तर त्यांना सांगताना आपण असं सांगूया की हे कसं चुकीचं आहे, म्हणजे 3000चंच कॉलेज तुमचं चालेल, हे कसं चुकीचं आहे. म्हणजे विद्यापीठांनी डिग्री देताना आज जवळजवळ 20-25 हजार महाराष्ट्रातल्या फ्रॉड केसेस आहेत आणि गेले 15-20 वर्ष CBIकडे ते सगळी प्रकरणं दिलेली आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार. असं स्टेट युनिव्हर्सिटीच्या बाबतीत चालले आहे. इतक्या फेक डिग्रीज आहेत, काही लाख फेक डिग्रीज आहेत सगळ्या विद्यापीठांच्या मिळून देशातल्या, आणि त्यातलं स्टेटमधलं काम त्या CBIच्या खात्याकडे दिलं आहे. असं आहे तर डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस तुम्ही देणार आहात, त्याची सँक्टिटी काय राहणार आहे, असे काही प्रश्न आपण उपस्थित करायला पाहिजे. इम्प्लिमेंटेशन जो आपण प्रश्न उपस्थित करत नाही तोपर्यंत सिंगल रुलिंग पार्टी विदाउट एनीबडीज हेल्प विल ऑलवेज रूल.
आणि ते कसे रूल करतात, कुठलीही असू देत, कुठलंच पक्ष नाही असं मी मानत, तर एनी सच पार्टी बुलडोजिस, त्यांचे इफेक्ट बुलडोजिंगच असतात. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही हे करणार. तर तसं न करता आपण जाणकार म्हणून आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजेत, उत्तरं दिली पाहिजेत आणि पर्यायही दिले पाहिजेत. असं करण्याऐवजी असं करा, हे आम्ही त्याला पर्याय देतो. तुम्ही असं म्हणता हे चुकीचं आहे किंवा हे प्रॅक्टिकल नाही, फिजिबल नाही, फिनॅन्शियल फिजिबल नाही. म्हणजे डिस्रप्टिव्ह एज्युकेशन वगैरे हे ठीक आहे, पण डिस्रप्टिव्ह म्हणजे लगेच टॉवरिंग बिल्डिंग पाडा आणि वर्ल्ड इज फ्लॅट झाले म्हणून सगळं फ्लॅट करा असं नाही. लायब्ररीज आर फ्लॅट म्हणजे लायब्ररी पाडा असं नाही, सॉफ्ट मटेरियल भरपूर आणा असं आहे. असं नाही करता येणार. डिस्रप्शन किती असावं, डिस्रप्शन असावं पण किती असावं. डिस्रप्शन should be limited to what extent? When the concerned stakeholders and their lives are disturbed. इतकं डिस्टर्बशन नाही चालणार. म्हणजे कुणीतरी एखादा गरीब विचार आणि एखादा कुठल्या तरी पार्टीचा साम्यवादी विचाराचा किंवा समाजवादी विचाराचा माणूस आहे, त्यानं कॉलेज काढलं आहे, ते चालत नाही, कसं तरी केलं आहे, इमारत बांधलेली आहे आणि ते कॉलेज तुम्ही 3,000 नाही म्हणून बंद करणार. त्यांनी त्या इमारतीचं करायचं काय. मोठे आहेत ते म्हणतील आम्ही लॉज सुरू करतो, पण त्यानं काय करायचं. म्हणजे हे पण प्रश्न आहे. थँक्यू. धन्यवाद सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स या विषयावर सरांनी खूप सखोल विवेचन केलं. विशेषतः अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स या संदर्भात आम्ही बरेच अभिज्ञ होतो. त्याचं स्वरूप, त्या सगळ्यांच्या अंमलबजावणीकडे कोणते धोके असू शकतील आणि कोणत्या चांगल्या बाबी असू शकतील, अशा दोन्ही बाजूंनी सरांनी महत्त्वपूर्ण विश्लेषण केलं की ज्याचा आपल्या सर्वांना निश्चित उपयोग होऊ शकेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या जमेच्या बाजू, त्यातला अंतर्विरोध, त्याचे होणारे संभाव्य परिणाम आणि प्रश्न विचारून पर्याय देऊन ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज या संदर्भात त्यांनी एक दिशादर्शक मांडणी आपल्यासमोर केली. सरांचं मनपूर्वक आभार. यानंतर या